आणि ती राहिला ह्याच गावातील, पण दोघांच्या प्रेमामुळे आपला तमाशा झाला. मन म्हणतंय माळ घाल इच्छावरती जत्रा होऊ दे. मन म्हणतंय असं कर, आणि ह्या दोघांच्या पडली प्रेमात. कोण इच्छा पडली मनाच्या प्रेमात, आणि मन पडलं इच्छेच्या प्रेमात. आणि तिला माहितच नाही हा बडी नपुसक आहे. कोण गेलं मामाला मन. आता तुम्हीच उत्तर द्या मला, तिला बाळ होईल का? प्रियकर नपुसक आहे, तिला बाळ होईल का? नाही. तुला काय माहिती? आपले दिवस बोगस गेले रे. नाही होणार तिला. आता तिला बाळ का होणार नाही? लय बारी काय होणार? तिच्या कामाची तृप्ती करणारा जो आहे तो नपुसक आहे. पण तुम्ही असा अर्थ लावू नका तिला काम नाहीये. काम आहे तिला, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली, कामाचे तारुण्य आले. आता तिला बसला धोका. आता सगळे पुरी उत्तर द्या केंद्राच्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतो. पोरं कधीच धोका देत. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही कधी. मिळाली तर धोका देते ना. इथं रेंज गेली काहींची रेंज. आता पूर्ण उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं, पण दिलाच, तर सगळे पोरी मला उत्तर द्या, तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते, भावाच्या तर कानाला खरा नाही. कोण सांगू? असं सपोर आपल्या मैत्रिणी. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. एक वाटाणा बरं का. आता इथं माया सांगते, ही भुपाळीची पोरगी आहे, हिचं नाव आहे बुद्धी. आता आपण नाव काय ठेवलं तिथं? ती ह्याच्या गावात जन्माला आहे आणि ती वयात आहे. वयात आहे. आता पूर्वी असा नियम होता पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा. बाप ज्या मुलाला मुलगी देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून लोकांनी घ्यायचं. आपला जावई व्हायची त्याची लायकी पुरीनं झक मारल्यामुळं मी या. आता ही पोरगी आली वया. बुद्धी. आता बुद्धी ह्या गावात जन्माला आली आणि तिच्या बापाने तिला नवरदेव पाहिला. बाप म्हणला मुलगी मी त्याला देईन, त्याला द्यायची. पण बापानं आड घातली होती, पोरगी गावातच द्यायची, ह्याच गावात द्यायची. आणि ह्याच गावात त्या पोरीला नवरदेव पाहिला. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. जरा किचकट केली तरी नवरी बुद्धी आहे, तिला नवरदेव कोण मिळाला? आणि पायाकडून सांगतो सगळ्या पोरा पोरीच्या, शरीरात जर काम तयार झाला, नीट ऐका, शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्या वाट बाहेर पडतो. नीट ऐका, पहिला काम तयार होतो शरीरात आणि तो बाहेर येतो डोळ्यात. आणि डोळा काहीच करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काय करेल डोळा? काय करेल का सांगा त्यांना? काय करेल? एक तर पापण्या थोड्या खालीवर करेल, एक बाजूने थोडं झाकण. त्याच्यापेक्षा काय करू शकत? एक बाजू झाकी, पापण्या खालीवर करेल, त्याच्यापेक्षा काय करतो? आणि ते पाप डोळ्यात तयार. पण डोळा इतका हुशार आहे
त्याने ते पाप त्याच्याकडे ठेवलं, मनाचं पाठवलं. साखर